राज्यभरात खरं तर गाजत असलेल्या बोगस कंपन्यांचा औषध साठा हा धाराशिवमध्ये सुद्धा सापडल्याची सध्या घटना पाहायला मिळते। धाराशिव येथे मिस्रल फॉर्म्युलेशन कंपनीच्या 14,790 गोळ्या सील करण्यात आल्या असून महाराष्ट्रामध्ये बॅन करण्यात आलेल्या 5 कंपन्यांपैकी मिस्रल फॉर्म्युलेशन ही एक कंपनी आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी कैलास चौधरी आपल्या सोबत आहेत। कैलास, आपण पाहतोय बीड नांदेड नंतर आता धाराशिवमध्ये सुद्धा हा बोगस कंपन्यांचा औषध साठा सापडलेला आहे। कशा प्रकारे नेमकी पुढची कारवाई या संदर्भात केली जाते? गौरी, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून बोगस औषधांचा साठा सापडत होता। तोच साठा आता धाराशिवमध्ये सापडलेला आहे। महाराष्ट्र सरकारने काही कंपन्या या बोगस ठरवलेल्या आहेत आणि त्याच पैकी एक कंपनी मिस्टर कंपनीचे हे औषध आहेत। हा धाराशिवमध्ये हा साठा आला कसा, तर नोव्हेंबर 2023 मध्ये नवरात्र उत्सवाचा कार्यकाळ सुरू होता आणि याच दरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून आरोग्य विभागाकडनं छोटे छोटे शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या शिबिराला भाविकांच्या सोयीसाठी या औषधाचा पुरवठा कमी पडू नये म्हणून विविध जिल्ह्यातनं धाराशिव जिल्हा प्रशासनाने औषधं मागवली होती। त्यात हे मिस्टर कंपनीचं औषधं मागवली होते आणि ह्या अशा साधारण 14,800 गोळ्या होत्या। ह्या गोळ्या धाराशिव जिल्ह्यात मागवल्या होत्या। मात्र याची पाहणी औषध प्रशासनाने केल्यानंतर ह्या गोळ्या बोगस असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यानंतर या औषध प्रशासनाने ह्या गोळ्या जप्त केल्या असून त्यातील 200 गोळ्या या तपासणीसाठी पाठवलेल्या आहेत। सध्या या गोळ्या सील करून ठेवण्यात आल्या आहेत। तेवढी हो, नक्कीच कैलास, पुढची कारवाई नेमकी कशा प्रकारे केली जाते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।